भोंगा मुक्त मुंबई झाली, आता भोंगा मुक्त महाराष्ट्र। आज सकाळी संभाजीनगर, आता नाशिक पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आहे। उद्या मीरा रोड, वसई भायंदर पोलीस आयुक्त, रविवारी पुणे। नाशिक पोलीस आयुक्तांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सगळ्या जे भोंगे आहेत त्या सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे आणि हळूहळू भोंगे खाली उतरवण्याची सुरुवात झाली आहे। आता नाशिक मध्ये एक गुढे 100% भोंग्यावरून आवाज बंद झाला आहे। काही राहिले असेल ते आठवड्याभरात पूर्णपणे बंद केले जाणार। मला विश्वास आहे की पुढच्या 10 दिवसात नाशिक भोंगे मुक्त होणार। नाही, नाशिक भोंगे मुक्त 15 दिवसापूर्वी झालेला आहे आणि धार्मिक स्थळांचे भोंगे काढून डीजेचा वापर करणं कितपत योग्य आहे? वास्तविक डीजेला परमिशन नाही आहे। जो कोणी नियमाचा भंग करतो तर त्याच्यावर कारवाई केली जाते। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात भोंगे लावण्यात येणार आहेत, लोकांना सूचना देण्यासाठी। एकीकडे आपण धार्मिक स्थळांचे भोंगे काढतोय, मला असं वाटतं की कुठे गल्लत करू नये। आता देशात जो ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्यात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत काहीही लाऊड स्पीकर वापरता येत नाही। परंतु प्रत्येक नियमाला एक जे गणेश विसर्जन होते 24 तास चालते, त्यात लहान मुलं हरवल्यानंतर काय करायचं? तर म्हणून लॉ अँड ऑर्डर साठी ते त्यांना अधिकार आहे। दुरुपयोग आपण बाकी कामासाठी करू शकत नाही। प्रकरणाचा आज निकाल लागलेला आहे 17 वर्षांचा, याबाबत तुम्ही काय विचार करता? आता मुद्दा असा आहे की आज निकाल आला आहे, खरे आरोपी कोण होते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच झाला नव्हता। या एका प्रसंगावरून हिंदू अतिरेकी आहे हे गांधी परिवाराने बोलायची सुरुवात केली आणि काँग्रेसने चिदंबरम गृहमंत्री हिंदू टेरर आणि त्यासाठी सगळं नाटकीय दृश्य उभं केलं। आता त्यांना अजून पश्चाताप होत नाहीये, माफी मागत नाही, पण लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। भगवा दहशतवाद म्हणून याकडे बघितलं जात होतं। हे प्रकरण आता एकदम शेवटच्या टप्प्यावर आलं। आरोपींची